आपण ना नेहमी पापलेट, सुरमई, रावस याच्या प्रेमात असतो, पण छोटा मासासुद्धा एवढा चविष्ट लागेल अगदी त्याच्या नावाप्रमाणे. बाजारात ना या मासाच्या मी प्रेमातच पडली. कोणीला विचारलं, अगं हा कोणता मासा ग? तर तिने सांगितलं हा सोंदळे. त्या ताईंनी सांगितलं, अगं हा खाऊन तर बघ अगदी चविष्ट लागतो. मग माझा प्रश्न होता कसा करायचा? तुला त्या अगं बाकीच्या माशांसारखाच फ्राय करायचा. मग म्हटलं दे, कारण मी आधीच मासे घेतले होते. म्हटलं हा ट्राय करूया. आता मला खायची आवड ना, तर मी मोस्टली आहे ना सगळ्या रेस्टॉरंटमध्ये ना फिश ट्राय केलं. पण तिथे ना मोठे मासे म्हणजे पापलेट, रावस, सुरमई आणि त्याचे वेगवेगळे प्रकार असे ट्राय केले. पण हा मासा माझ्यासाठी नवीनच होता आणि मोस्टली रेस्टॉरंटमध्ये पण मी नव्हता खाल्ला किंवा मी नावही ऐकलं नव्हतं. पण तिने मला सांगितलं आणि त्याप्रमाणे मी कृती केली. हळद, मसाला, लिंबू पिळलं आणि मीठ लावलं. मस्तपैकी असं मासांना लावून मॅरिनेट केलं आणि नेहमीची माझ्या आवडीची पेस्ट म्हणजे कोकम, लसूण, अद्रक, कोथिंबीर याचं मिक्सरला बारीक वाटण केलं आणि तेही सुंदर असं लावून मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलं. आता हे मासे मॅरिनेट होईपर्यंत म्हटलं चला गुगल बाबाला विचारूया या माशाचं हेल्थ बेनिफिट. तर यामध्ये ना विटॅमिन B3, विटॅमिन B12 आणि विटॅमिन Dचं प्रमाण प्रचंड आहे. तसंच प्रोटीनयुक्त आहे आणि ओमेगा फॅटी ॲसिडचं प्रमाणही जास्त आहे. म्हणजे हा एकदम हेल्दी फिश होता आणि ह्याचं इंग्लिश नाव बटर फिश आणि अगदी चवीलासुद्धा तो बटर सारखाच. आता तव्यावरती लसणाची फोडणी दिली तेलामध्ये आणि तेल गरम झालं की हे मॅरिनेट केलेलं मासा मस्तपैकी असा तांदळाचं पीठ, रवा याने लावून घेतला. आता हे ना ॲक्च्युली तुम्ही मसाला फ्रायसुद्धा करू शकता, पण मी ह्याला तांदळाचा पीठ आणि रवा लावते त्यामुळे मसाला आहे ना तव्याला चिटकत नाही आणि जास्त तेलही लागत नाही. आणि मुलांना माझ्या ना हे असं रव्यामुळे क्रिस्पी झालेलं कवर असतं ना माशाचं ते आवडतं. त्यामुळे मी मोस्टली रवा फ्राय मासे करते. आता हे मासे दोन्ही बाजूने शालो फ्राय केले आणि हे मी सॅलडबरोबर सर्व केलं मला. आणि बाय करतच होती तर मी म्हटलं आरवला की एक शॉट घेऊया बघू माशांचा. मी असं बाईट करतेस आणि तू ते शूट कर. तर मी हे असं तोडला माशाचं हे फिशचं, तर लगेच ह्याने खायला सुरुवात केली आणि म्हणतो कसा की वाव मक्खन तोंडात घातल्या घातल्या मस्त असं मेल्ट झालं मम्मा, एकदम यमी. चलो तर बाय, पुन्हा भेटू नव्याने. बाय बाय.